शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा काढला आणि विजापूर हादरले. ज्याला आपण पहाड का चुहा समजत होतो त्या शिवाजीला कसं पकडणार हा प्रश्न आदिलशहा समोर होता. अफजल खानाच्या लाखोंच्या सैन्याला गर्दीस मिळवल्यानंतर आव्हान पेलण्यासाठी कोणीच पुढे येईना. अशातच सिद्दी जोहरने हा विडा उचलला आणि भलं मोठं सैन्य घेऊन तो पन्हाळ्याच्या दिशेने आला. सोबत अफजल खानाचा मुलगा फाजल खानही होता. त्यावेळी राजे पन्हाळ्यावर होते आणि त्यांना माहीत होतं की आदिलशहा आपल्यावर चाल करून येणार आहे. त्यामुळे आदिलशहाला स्वराज्यापासून रोखायचं असेल तर पन्हाळा हा उपयुक्त किल्ला. भक्कम तटबंदी असलेला, उंच आणि विस्तीर्ण जागा, मुबलक पाणी आणि कोणतेही आक्रमण सहन करू शकेल अशी क्षमता असलेला हा किल्ला. त्यामुळे महाराजांनी पन्हाळ्याची निवड केली. त्यातूनही दगाफटका झालाच तर जवळ विशाळगड आणि रांगणा आहेच. आदिलशहाच्या हजारोंच्या सैन्याला भिडायचं असेल, वेळ प्रसंगी सुटका करून घ्यायची असेल तर डोंगर कपारीत लढणाऱ्या सैन्याची साथ हवी. म्हणून शिवरायांनी आधीच मावळ प्रांतातल्या बांदल सैनिकांना बोलवलं होतं. इकडे सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला. मार्च महिन्यात घातलेला वेढा जून संपला तरी सुटत नव्हता, उलट अधिक कडक होत होता. दुसरीकडे औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान पुण्यावर चाल करून आला होता. राजेंना काही सुचत नव्हतं. काहीही करून हा वेढा फोडायचा असा निर्धार त्यांनी केला. जुलैचा महिना म्हणजे पन्हाळ्यावर धोधो पावसाचा. त्याचाच फायदा घेऊन राजांनी गनिमी कावा करायचा ठरवला. पन्हाळा किल्ला तुला देतो आणि आदिलशहाची सेवा करतो असे सांगून शिवरायांनी सिद्दीला खेळवत ठेवले. त्यामुळे शिवाजी महाराज आता शरण येणार या आनंदाने सिद्दीच्या सैन्याचा वेढा काहीसा शिथिल झाला आणि नेमकी हीच संधी राजेंनी साधली. शिवाजी महाराजांनी आपल्यासारख्याच दिसणाऱ्या शिवा काशीदला हेरलं. शिवाजी महाराज म्हणून जन्माला आलो नाही तरी मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरेन, जीवाचं सोनं होईल या आनंदाने शिवा काशीद मरायला तयार झाला. यासाठी त्यांनी 12 जुलै 1660ची पौर्णिमेची रात्र निवडली. त्याच्या आधी बहिर्जी नाईकनी विशाळगडाला जाणारा मुख्य रस्ता सोडून घोडखिंडी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची रेकी केली होती आणि त्याच मार्गे राजे 12 जुलैच्या रात्री 600 बांदल मावळ्यांसह निसटले. एका पालखीत स्वतः राजे बसले. ती पालखी आडमार्गाने विशाळगडाला निघाली तर दुसऱ्या पालखीत शिवा काशीद बसला. ती पालखी मुख्य मार्गाने निघाली. शिवा काशीदची पालखी सिद्दीच्या सैन्याने पकडली. शिवा काशीदला शिवाजी महाराज म्हणून सिद्दी जोहरच्या समोर उभे केले. पण त्या ठिकाणी असलेल्या फाजल खानाने हा शिवाजी नाही असे सांगितल्यावर सिद्दीच्या पायाची आग मस्तकात गेली. आपण फसलो गेलो याचा त्याला संताप आला. सिद्दीने शिवा काशीदला ठार केले आणि त्याचा जावई असलेल्या सिद्दी मसूदला शिवरायांच्या मागे पाठवले. इकडे शिवाजी महाराजांनी गजापूरची खिंड गाठली होती. मागे असलेला गनीम जवळ आला होता. अशा वेळी बाजीप्रभूंनी शिवरायांना 300 सैनिक घेऊन पुढे जायला सांगितले. शिवरायांनी इथपर्यंत आलो, जे काय होईल ते होईल असे म्हणत लढण्याचा निर्धार केला. त्यावर स्वामीनिष्ठ असलेल्या बाजीप्रभूंनी उत्तर दिलं, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. हा बाजी जीवाची बाजी लावून खिंड लढवेल, छातीची ढाल करून गनिमास इथेच थांबवेल. विशाळगडावर जाऊन तुम्ही तोफेचा इशारा द्या, तोपर्यंत हा बाजी मरणार नाही. त्यानंतर 300 मावळ्यांसोबत बाजीप्रभू तिथेच थांबले आणि 300 मावळ्यांसोबत शिवराय आणि रायाजी बांदल विशाळगडाच्या दिशेने निघाले.